देव म्हणतो, तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहायला शिका, कारण इच्छांची आग कधीच विझत नाही, उलट ती माणसाला नष्ट करते. आज जे हरवलं आहे ते उद्याचं वरदान असू शकतं. जे कठोर परिश्रम करून कमावतात तेच कठोर परिश्रमाला मूल्य म्हणतात. ज्यांनी घाम गाळलेला नाही त्यांना त्याची किंमत कधीच कळत नाही. जगातील सर्वात कटू सत्य हे आहे की येथे कोणीही कोणाचेही नसते. मुलगा सुनेचा होतो, मुलगी जावयाची होते, शरीर स्मशानाकडे जातं आणि संपूर्ण आयुष्य शेवटी मृत्यूच्या कुशीत संपतं. कधीही असं समजू नका की तुमचं कष्ट व्यर्थ गेलं. देव तुमचं मौन, तुमचे अश्रू आणि तुमचं मन सगळं काही पाहतो. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर फक्त एकदा राधे राधे कमेंट करा आणि आजचा हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. जग नेहमी फक्त तेच परत करतं जे तुम्ही त्याला देता. जर तुम्ही कोणाला दुःख दिलं तर उद्या तेच अश्रूंच्या रूपात तुमच्याकडे परत येणार. एखाद्याला दुःख देण्याआधी एकदा नक्की विचार करा, कारण त्याचे अश्रू कधीतरी तुमच्यासाठी शिक्षा बनू शकतात. देवालाही त्रास झाला होता तरीही तो माणसांना समजून घेतो. मग तुम्ही टोमण्यांना का घाबरता? घाबरू नका, भगवंत तुमच्या सोबत आहे. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील 4 मिनिटे हे ऐकत राहा. हे तुझ्यासाठीच आहे आणि याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. जर तुम्ही थांबलात तर जिंकतील तेच जे तुमच्या थांबण्याची वाट पाहत होते. तुमच्या प्रगतीने ज्यांना त्रास होतो तेच तुम्हाला खाली खेचण्यासाठी सर्वात मोठा कट रचतात. निष्पाप लोक अनेकदा फसतात कारण ते मनाने विचार करतात, डोक्याने नव्हे. पण हेच निष्पाप लोक जगातली सर्वात सुंदर नाती सर्वात खोल निष्ठेने निभावतात. शारीरिक वेदना सहन करणं सोपं असतं, पण मानसिक वेदना आत्म्याला आतून जाळून टाकतात. शरीरावरील जखमा भरून येतात, पण मनाच्या जखमा शब्दांनीही भरत नाही. कधी कधी हरवायला हवं, जेणेकरून आपल्याला कोण शोधतंय हे कळेल. जो खऱ्या अर्थाने तुमच्यावर प्रेम करतो तो तुम्हाला हरवू देणार नाही, आणि जो तुम्हाला जाऊ देतो तो कधीच तुमचा नसतो. नात्यांची खोली अंतरावरून नव्हे तर भावनांवरून ओळखली जाते. चेहरे खोटे बोलतात, डोळे कधीच खोटं बोलू शकत नाहीत. हृदयातून ओळखायला शिका. जे दुर्लक्ष करतात ते साथ देत नाहीत. जे समजून घेतात तेच तुमच्यासोबत राहतात. जो तुम्हाला बाहेरचा समजतो तो कधीच तुम्हाला स्वतःचा मानणार नाही, पण जो तुम्हाला प्रत्येक स्वरूपात स्वीकारतो तोच तुमचा आहे. बोलण्याची आणि शांत राहण्याची किंमत चुकवावी लागते. म्हणून गरज असेल तिथेच बोला आणि जिथे गरज नसेल तिथे शांत राहा. दान केल्याने संपत्ती कमी होत नाही, उलट आत्मा समृद्ध होतो. जो देण्यास घाबरतो त्याचं हृदय कायम रिकामच राहतं. घड्याळ थांबवलं तरी वेळ थांबत नाही, कारण वेळ कोणासाठीच थांबत नाही. जर तुम्ही वेळेची किंमत केली नाही तर एक दिवस वेळही तुमची किंमत करणार नाही. खोटेपणा लपवता येतो, पण सत्य दडवता येत नाही. एक दिवस ते सूर्यप्रकाशासारखं समोर येतंच. जेव्हा तलाव भरतो तेव्हा डास मुंग्यांना खातात, आणि जेव्हा सुकतो तेव्हा मुंग्या डासांना खातात. हाच जीवनाचा नियम आहे. प्रत्येकाची वेळ येते, तुझीही येईल. फक्त वाट पाहायला शिका, कारण काळ हा कधीच थांबत नाही. पुढील 3 मिनिटे खूप महत्त्वाचे ठरतील, त्यामुळे हे ऐकत राहा. जीवन गंभीर आहे, पण तेवढंच गंभीर होऊ नका की जगणं विसरून जाल. हसा,
कारण अश्रूंवर विजय हास्यातच असतो. जगा, कारण गेलेला क्षण परत येत नाही. जी प्रत्येक संकटात तुमचा आधार बनते ती व्यक्तीच तुमची खरी ताकद असते. पण हेच जग जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला एकटं करतं, जरी तुम्ही 1000 वेळा बरोबर का नसाल तेव्हाही. हेच आयुष्याचं सर्वात मोठं कठोर सत्य आहे. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल तर हा अनुभव माझा आहे टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणीही विचारत नाही, पण एकदा चुकलात की ते सगळं विसरतात. शब्दांचंही तापमान असतं. काही वेळा ते शांती देतात तर काही वेळा आत्म्याला जाळून टाकतात. जे म्हणतात आपण मातीचे आहोत, कदाचित त्यांनीच दगडासारखं वागणं पाहिलं नसेल. मी अनेक लोक पाहिलेत ज्यांच्या हृदयात ओल नव्हती तर दगडासारखी कणखरता होती. गरज लागली की प्रत्येकाची जीभ गोड होते, पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा कारणाशिवाय अपेक्षा असते. स्वार्थावर आधारित नातं म्हणजे चक्रव्यूह, ज्यातून बाहेर पडणं कठीण असतं. बाहेरच्या शांततेपेक्षा आतला आवाज अधिक भयावह असतो. हसणारे चेहरेही आतून किंचाळत असतात. ही शांतता खूप काही सांगून जाते. हा अनुभव तुम्हाला देखील आला असल्यास होय टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आजचं हे भाषण जे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या नशिबाचे फासे रात्रीत बदलल्याशिवाय राहणार नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, प्रेमात तुटणं सोपं असतं, पण तुटूनही कोणावरही राग न धरता प्रेम करणं हीच खरी श्रद्धा असते. शांती मिळते ती शब्दात नाही तर त्या मौनात जे प्रेमातून उमसतं. शारीरिक जखमा सावरणं सोपं असतं, पण हृदयाच्या जखमा फक्त काळच भरू शकतो. हसणं हे कमजोरीचं लक्षण नाही, ते संघर्षानंतर टिकून राहिलेल्या शक्तीचं प्रतीक आहे. आयुष्यात अनेकदा आपण अशा लोकांवर विश्वास ठेवतो जे कधीच आपल्यातले नव्हते, आणि शेवटी तो विश्वासच आपल्याला तुटवतो. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन मनं एकमेकांवर विश्वास ठेवतात. एकतर्फी समजुतीनं नातं फार काळ टिकत नाही. जे लोक तुमच्या आनंदावर प्रश्न करतात ते तुमच्या दुःखात देखील प्रश्न विचारणारच. म्हणून ज्यांच्यासोबत शांत राहता येतं त्यांना जवळ ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना आजचा हा पवित्र व्हिडिओ शेअर करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. मित्रांनो, नातं टिकवायचं असेल तर मी बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपण एकत्र आहोत हे जपणं महत्त्वाचं असतं. क्षमा करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती अंतःकरणाची ताकद असते. जो क्षमा करू शकतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. खूप काही ऐकूनही गप्प बसणारी लोक मनाने सर्वात जास्त मजबूत असतात, कारण ते रागाने नाही तर समजूतदारीने नातं सांभाळतात. आयुष्यात काही माणसं भेटतात जी आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतात. काही माणसं शिकवतात आणि काही माणसं सावध करतात. हा अनुभव तुमच्याही आयुष्यात घडला असेल तर होय हा अनुभव माझा आहे टाईप करा आणि खाली राधे राधे टाईप करा. हे पवित्र शब्द तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मदत करतील. भक्तांनो, प्रत्येक भेट एक अर्थ घेऊन येते आणि एक धडा देऊन जाते. जेव्हा आयुष्य खूप प्रश्न विचारतं तेव्हा उत्तर मौनात सापडतं. कधीकधी गप्प राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. जे लोक आपल्याशी मनापासून बोलतात ते कधीच मागे वळून जात नाहीत, पण जे बोलण्यात गोड असतात तेच अनेकदा मनाने दूर असतात. शब्द बोलणं सर्वांनाच जमतं, पण भावना समजून घेणं फार थोड्यांनाच जमतं.
नात्यांची खरी ओळख संकटातच होते. सुखात सगळे जवळ असतात. जो तुम्हाला अडचणीत ओळखतो तोच तुमचा खरा आहे. यश हे एकट्याचं नसतं, पण अपयश हे नेहमी एकट्यालाच दिलं जातं. म्हणून स्वतःचं मन मोठं ठेवा, कारण जग काहीही म्हणो, तुम्हाला तुमची जागा माहीत आहे. तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा. भक्तांनो, लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा अंतरात्मा काय म्हणतो यावर विश्वास ठेवा. जो स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवतो तोच खरा यशस्वी होतो. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील. जगात कोणीही पूर्ण नसतं, पण जेव्हा आपण मनापासून नातं जपतो तेव्हा अपूर्णत्वही सुंदर वाटू लागतं. आयुष्य हे परिपूर्ण होणं नाही, तर प्रत्येक अपूर्ण क्षणात सौंदर्य शोधणं असतं. जो सतत दोष पाहतो तो कधीच प्रेम करू शकत नाही, कारण प्रेमात समजून घेणं हेच सगळ्यात मोठं शहाणपण असतं. काही शब्द अपमानासारखे वाटतात, पण त्यामागे प्रेम दडलेलं असतं. आणि काही शब्द प्रेमासारखे वाटतात, पण त्यामागे फक्त स्वार्थ असतो. हे तुमच्याही आयुष्यात घडलं असेल किंवा घडू शकतं. आत्ताच स्वतःच्या रक्षणासाठी टाईप करा, हे श्रीकृष्णा, या स्वार्थी लोकांपासून माझे रक्षण करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मरेपर्यंत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. श्रीकृष्ण सांगतात, मन नेहमी त्या व्यक्तीकडे ओढलं जातं जिथे शब्द कमी लागतात आणि समज जास्त असते. स्वतःचं शांत राहणं ही कमकुवतपणा नाही किंवा कमकुवती नाही, ती उच्च स्तराची समजूत आहे. अनेकदा आपण लढाई जिंकतो पण मन हरवतो. म्हणून प्रत्येक नातं जपताना अहंकार नको, कारण तो नात्याला गिळतो. जे बोलतात की त्यांना वेळ नाही, तेच नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये वेळ काढतात. वेळ मिळतो पण इच्छा लागत असते. ज्यांचं नातं खरं असतं त्यांचं उत्तर वेळेतच असतं. जे खोटं असतं ते सतत कारणं शोधत राहतं. जो माणूस तुमच्या भावनांपासून पळतो तो तुमच्या आयुष्यात टिकणार नाही, कारण भावनांचं मूल्य जे समजत नाहीत ते फक्त स्वतःचं सुख पाहतात. प्रेम केवळ हक्क नसतो, ते जबाबदारी आणि समर्पणही असतं. नातं म्हणजे फक्त फोटो शेअर करणं नाही, तर वेदनाही समजून घेणं असतं. आयुष्य खूप लहान आहे, म्हणून जिथे आदर नसेल तिथे थांबू नका. तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा, कारण जो तुमचं मूल्य समजत नाही त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करू नका, कारण ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही. मनुष्य कितीही बोलका असो, तो फक्त समजून घेणाऱ्यांपुढेच खरा व्यक्त होतो. जगाला काहीही वाटो, पण स्वतःच्या अंतःकरणाशी नेहमी प्रामाणिक राहा. काही चूक झाली तर स्वतःला शिक्षा द्या, पण स्वतःवरचा विश्वास हरवू नका. चूक करणं माणसाचं स्वभाव धर्म आहे, पण त्यातून शिकून सुधारणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे. वेळ वाईट असली तरी वागणूक चांगली ठेवा, कारण वेळ बदलतो पण आठवणी राहतात. श्रीकृष्ण म्हणतात, जे मनुष्य आज हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कुटुंबावर मी कधीही संकट येऊ देणार नाही. आणि ज्यांनी तुला धोका दिला तेही आता तुझ्याशी बोलायला तरसतील हे नक्की. बाळा, काही माणसं तुझ्यावर प्रेम करतात कारण तुम्ही चांगले आहात, तर काही फक्त गरज म्हणून. फरक ओळखणं हीच खरी समज आहे. स्वतःला कधीही इतकं झुकवू नका की कोणीही तुमच्यावर पाय ठेवू शकेल. आयुष्यात सगळं काही गमवावं लागलं तरीही चालेल, पण तुमचा अभिमान कधीही गमावू नका, कारण सगळं काही परत मिळू शकतं, पण तुमचा अभिमान परत मिळू शकणार नाही. आपण एखाद्याच्या प्रेमात जितकं खोल जातो तितकं स्वतःला विसरतो.
पण खरे प्रेम तेच जे स्वतःलाही जपून दुसऱ्याला समजतं. माणूस दुखतो तेव्हा नाही, तर जेव्हा कोणी सोडून जातं तेव्हा तो स्वतःच्याच भावना घेतो. मौनात लपलेलं दुःख शब्दांपेक्षाही जास्त जळतं. हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेली वेदना सर्वात खोल असते. जो तुमच्या मौनालाही समजतो तोच तुमच्यासाठी बनलेला असतो. जेव्हा नातं समजून चालतं तेव्हा त्याला सिद्ध करण्याची गरज लागत नाही. देव म्हणतात, प्रत्येकाची आपापली लढाई असते, म्हणून कोणालाही सहज दोष देऊ नका. आयुष्य सुंदर असतं, पण ते पाहण्यासाठी आपलं मन शुद्ध असावं लागतं. जी माणसं शांत असतात त्यांच्यात एक गूढ ताकद असते, कारण शांत राहणं ही कमजोरी नसून संयमाची कला आहे. संकट मोठी नसतात, आपल्या मनातील भीती मोठी असते. जो संकटातही शांत राहतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. स्वतःवर विश्वास असेल तर यश दूर नाही. जीवनात सगळं मिळेल, पण योग्य वेळेनं आणि संयमानं. एखादी गोष्ट उशिराने मिळाली तरीही चालेल, पण ती नशिबात असावी लागते. तुम्ही जे काही हरवलं आहे ते कदाचित ईश्वराने काही चांगल्या गोष्टींसाठी घेतलं असेल. जे घेतलं जातं त्याचं दुःख होणारच, पण जे उरतं त्यात शांतता शोधणं हेच शहाणपण. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर तुमच्या देवाचे नाव कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्याच्या खाली तुमची इच्छा व्यक्त करा. येत्या 3 दिवसात भगवंत तुमची इच्छा पूर्ण करेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत जग कितीही ओळखो उपयोग नाही. तुमची खरी ताकद तुमचं मन आहे, ते स्वच्छ ठेवा. आत्मा कधीच थकत नाही, पण मन भरतं आणि शरीर थकून जातं. शरीर थकलं तरी चालेल, पण आत्मा हार मानू नये. जो आपल्या मार्गावर ठाम असतो त्याला एक ना एक दिवस गंतव्य मिळतंच. नशिबाच्या नावाखाली आळस झाकला जातो, पण प्रयत्न करणारा स्वतःचं नशीब लिहितो. प्रत्येक अपयश हे पुढच्या यशाचं पाऊल आहे. जर तुम्ही पडलात तर उठून पुन्हा सुरू करा, कारण चालणाऱ्यालाच ठेस लागते. संघर्ष नसेल तर यशाची चवही कळत नाही. जे झपाट्याने यश मिळवतात ते अडचणीत टिकत नाही, पण जे अडचणीतून उभे राहतात तेच जग बदलतात. अश्रूंना दुर्बलता समजू नका, ते हृदयाची भाषा आहे. जे व्यक्त करू शकत नाहीत ते डोळे सांगतात. मौनालाही एक आवाज असतो, तो फक्त समजून घेणाऱ्यांनाच ऐकू येतो. जे लोक भावनिक असतात ते अधिक संवेदनशील आणि खरं प्रेम करणारे असतात, पण अशाच लोकांना सगळ्यात जास्त वेदना सहन कराव्या लागतात, कारण ते माणसं गमावतात आणि आठवणी जपतात. हा देखील तुमचा अनुभव असेल तर टाईप करा, हा अनुभव माझा आहे आणि देवा माझं रक्षण करा. बाळा, स्वप्न पाहणं चुकीचं नाही, पण त्यांच्यासाठी झटणं गरजेचं असतं. जे स्वप्नांवर विश्वास ठेवतात ते अंधारातही प्रकाश शोधतात. देव प्रत्येक वेळी तुमचं ऐकत नाही, पण तो तुम्हाला त्याच्यासाठी तयार करत असतो. कधी तो परीक्षा घेतो, कधी शिक्षण देतो, पण तो कधीही दुर्लक्ष करत नाही. विश्वास ठेवा, जे हरवतं तेही कोणत्या तरी नवीन सुरुवातीसाठीच असतं. प्रत्येक माणसात काहीतरी खास असतं, फक्त त्याला समजून घेणारी नजर लागते. मासा झाडावर चढू शकत नाही आणि सिंह पाण्यात राज्य करू शकत नाही, म्हणून प्रत्येकाचा दर्जा आणि स्थान समजून घ्या. प्रत्येक माणसांमध्ये देव आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी आपल्यात असली पाहिजे. कधीकधी आपण इतरांना खूप महत्त्व देतो आणि स्वतःची किंमत कमी करतो. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते, फक्त भूमिका वेगळी असते. कोणीही शिखरावर जन्म घेत नाही, दृष्टिकोन आणि ध्येय याने शिखर गाठलं जातं. पालक हे एकमेव नातं असं असतं जे प्रत्येक वादळात आपल्या पाठीशी सावलीसारखं उभं असतं. हा अनुभव
तुम्हालाही आला असेल तर लव यू आई बाबा टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. देव सुख आणि दुःख दोन्हीही देतो, पण आई वडील कारणाशिवाय फक्त सुखच देतात. जेव्हा जग आपल्याला सोडून जातं तेव्हा फक्त आईची प्रार्थना आणि वडिलांचा विश्वास साथ देतो. त्यांच्या सावलीशिवाय माणूस या जगात सूर्याखाली जळतो. लिंबाचा थेंब दूध आंबवतो, तसाच अहंकार नातं नष्ट करतो. जर तुम्ही तयार असाल तर इथून पुढे मी अहंकार बाळगणार नाही हे टाईप करा आणि कृपया हे शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण आज या सर्व गोष्टींचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होणार आहे. मित्रांनो, नातं तेच जे अहंकारातही जिवंत राहतं. स्वाभिमान आणि अहंकार यात मोठा फरक असतो. जे वागतं ते प्रेम असतं, जे ठाम राहतं ते स्वाभिमान. तुटलेली फांदी परत जोडता येत नाही, पण तिच्यावर नवीन फुलं उमलू शकतात. पण मुळं जिवंत असतील तर पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकते. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य उज्ज्वल करता येतं. प्रत्येक शेवट एक नवीन सुरुवात असते. मावळता सूर्यही सुंदरच असतो, कारण तोही एका नव्या दिवसाची सुरुवात करत असतो. जे हरवतं ते नव्या कथेसाठी जागा करतं. जमीन स्वच्छ केल्यावरच नवीन बीज पेरता येतं. काही गमावणं म्हणजे तुमचं हृदय उघडं पाहणं. ज्यांनी दुःखातही साथ दिली तेच खऱ्या अर्थाने तुमचं भांडवल आहे. मातीची आठवण करून देणारे खरे असतात, पण जे दगडासारखे वागतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. गरजेच्या वेळीस अनेक जण जवळ येतात आणि उपयोग संपल्यावर दूर जातात. याला स्वार्थीपणा म्हणतात. कधीकधी आपण ज्याला जग मानतो तो आपल्याला फक्त त्याची एक गरज मानत असतो. पाण्याचा थेंब तव्यावर पडला तर तो जळतो, कमळावर पडला तर तो मोतीसारखा चमकतो. म्हणून माणसाची किंमत त्याच्या परिस्थितीवर नाही तर स्वभावावर ठरते. मन थकलं की म्हणतं हार मान, पण हृदय म्हणतं अजून एक प्रयत्न कर. जे हृदयाचा आवाज ऐकतात तेच इतिहास घडवतात. गुण ओळखले तर मन कॅमेरा बनवा, दोष दिसले तर आरसा बनवा. दुसऱ्यांमध्ये जे दोष दिसतात ते अनेकदा आपल्यातही असतात. लोक तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतील, पण स्वभावामुळे लक्षात ठेवतील. निसर्ग ही हृदयात घर करणारी गोष्ट असते. ती नावे विसरली जातात. वय वाढलं की पालकांचे शब्दही सत्य वाटू लागतात. जे ओझं वाटायचं तेच नंतर मार्गदर्शन वाटू लागतं. पालक केवळ वाढवत नाही तर जगापासून वाचवतही असतात. प्रत्येकजण म्हणतो दुःख समजू शकतो, पण वेदना फक्त जाणवता येतात, समजत नाही. काही वेदना शब्दात नाही तर शांततेत व्यक्त होतात. अहंकार माणसाचं सत्य ऐकण्याची क्षमता हिरावून घेतो. अभिमान मनुष्याला जाळून टाकतो, राग करतो. सैतान जन्मत नाही, अहंकारच त्याला घडवतो. ताणतणाव ही अशी गोष्ट आहे जी आपल्याच लोकांकडून मिळते. नाती टिकवायची असतील तर प्रशंसा करा. प्रत्येकामध्ये काहीतरी सुंदर हे असतंच. सत्य हे तलवार आहे, पण खोटेपणा नात्याला आतून खाऊन टाकतो. श्रीकृष्ण म्हणतात, आज हे शेवटपर्यंत जे मनुष्य ऐकत राहतील त्यांच्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत, हे माझे वचन आहे. श्रीकृष्ण सांगतात, नशिबाचे हजारो रंग असतात, कधी प्रकाश कधी अंधार. खोटा ऐकूनही गप्प राहणं हेच कधीतरी मोठं उत्तर असतं. समाजात आजही आदर चेहऱ्यावरून दिला जातो, स्वभावावरून नाही. मी चांगला की वाईट हे ठरवू शकत नाही, पण मी कधीच कोणाचा गैरफायदा घेतला नाही. प्रत्येकाचं वेगळं जग असतं, जिथे आपण फक्त एक पात्र असतो. पैसा फक्त साधन आहे, पण तो माणूस बनवू शकतो किंवा तोडू शकतो. कधीकधी एखाद्या नात्याला फक्त एकाच कारणामुळे सोडावं लागतं, कारण लाख प्रयत्नांनंतरही
तिथे आपली किंमत राहत नाही. एकटं राहण्याची सवय लावून घ्या, कारण लोक जातात तेव्हा कारणही सांगत नाहीत. हा अनुभव तुमचा असेल तर टाईप करा, हा अनुभव माझा आहे, आणि हा व्हिडिओ लाईक करून शेवटपर्यंत ऐकत राहा. याने तुझंच भलं होणार आहे. जो फक्त दोष शोधण्यातच हुशार असतो तो तुमच्या चांगुलपणाकडेही शंकेने पाहतो. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. बाळा, तुझंही आयुष्य आहे. नातं फक्त त्याच्याशी ठेवा जो तुम्हाला आदर देतो, मान देतो. मोठी गर्दी जमावण्यापेक्षा 2 चांगली माणसं जवळ असलेली मैत्री अधिक मौल्यवान टिकवतात. प्रत्येकाला वेळच नाही लागत, समजून घेण्याची गरजही असते. वेळ कोणाकडेही असतो, पण समज हे अनुभव आणि अंतःकरणाची स्वच्छता यावर अवलंबून असते. जेव्हा देव कुणावर प्रेम करतो तेव्हा त्याला कठीण परीक्षांमधूनही नेतो. जर तुमचं आयुष्य त्रासांच्या वादळातून जात असेल तर समजा की देव तुम्हाला उच्च स्थानासाठी तयार करत आहे. तुम्ही तयार असाल तर होय देवा टाईप करा. स्वामी आई म्हणतात, संयम ठेवा, काम करत राहा, कारण जो तुमचं वाईट इच्छितो तो स्वतःच आपल्या कर्माच्या आगीत जळत राहतो. फक्त हे पाहत राहा की तुम्ही कुणासाठी वाईट विचारात नाही आहात ना. जे आपल्याला समजू शकले नाहीत त्यांचं जाणं हेच चांगलं होतं. स्वतःचं अस्तित्व घडवण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्याच्या सावलीसारखा जगण्यात कधीच मिळत नाही. जे सध्या चमकत आहेत ते केवळ दिखाव्याने, पण खरे लोक एकटेच चालून आपल्या प्रकाशाची वाट निर्माण करतात. आजच्या जगात प्रेम, श्रद्धा, धर्म, आत्मा सर्व काही विकलं जातंय. एक गोष्ट मात्र विकू नका, जी तुमचं अंतरंग लोखंडासारखं मजबूत बनवते. तुटलेला विश्वास आणि गेलेली वेळ परत येत नाही, आणि आली तरी पूर्वीसारखं कधीच राहत नाही. खरं नातं तेच असतं जे वेळ दिल्यावर उमगतं, कारण उद्या वेळ असेलही पण ती व्यक्ती नसेल. शांत रहा. राग मोठा असतो, पण त्याचा त्रास त्याहीपेक्षा मोठा असतो. निसर्गाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका. शिक्षा मिळते म्हणजे काहीतरी चुकीचं झालं असेल, आणि जर काहीच चूक नसेल तर देव स्वतःच तुमच्या कर्माचं मूल्य ठरवत आहे. देव म्हणतो, आज जो भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या नशिबाचे फासे याच रात्रीत बदलतील. जर एखादा मनुष्य अनेक संकटानंतरही तुमची साथ सोडत नाही तर समजून जा, तो मनुष्य नाही, तो देवाने पाठवलेला आशीर्वाद आहे. काट्यांवरून चालणारा स्वतःची मंजिल लवकर गाठतो, कारण काटे वेग वाढवतात आणि दुःख धैर्याला धार देतात. जेव्हा माणूस अहंकाराच्या अंधारात हरवतो तेव्हा त्याला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांचं भलं. थोडंसं नम्र होऊन पहा, अहंकार नष्ट होईल. थोडं डोळ्यात पाणी साचू द्यात, दगडासारखं हृदयही वितळेल. जे सत्कर्म करून विसरतात त्यांचेच उदाहरण जग आजही देते. तुमचं स्वप्न तुमच्या यशाचं गजर करतील आणि जग शांतपणे तुमच्याकडे पाहू लागेल. खरी उंची त्यालाच मिळते जो सुडाच्या आगीत न जळता स्वतःला बदलतो आणि इतिहास घडवतो. श्रीकृष्ण म्हणतात, जोवर स्वतःच्या छातीत खोल जखमांवर ओलसरपणा नाही तोवर त्यांचं दुःख जगाला कळत नाही. जसजशी गर्दी वाढते तसतसे मन ओकीव होत जातात. चेहऱ्यावर हास्य असतं पण आतील आत्मा रडत असतो. कधीकधी एका रागात बोललेली गोष्ट 1000 हसऱ्या शब्दांपेक्षा जास्त खरी असते, कारण हसणं सगळ्यांसाठी असतं पण राग फक्त ज्याचं महत्त्व मनाला आहे त्यांच्यासाठी. चुकीचं नसतानाही दोषी ठरवलं जाणं सोपं असतं, कारण जग सत्य पाहत नाही, फक्त गोष्टींवर विश्वास ठेवतं. खरं असूनही स्वतःला सिद्ध करणं ही सर्वात अवघड लढाई असते. माझी सर्वात मोठी चूक ही नव्हती की मी कोणाला तरी फसवलं,
तर ही होती की मी सर्वांचा फार विचार केला आणि स्वतःच्या भावनांपेक्षा दुसऱ्यांचे सुख जपले. आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच त्या विश्वासाचा विश्वासघात केला. काही लोक आपली किंमत करत नाहीत, कारण आपण ज्यांना जाणवून दिलं की आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण आहोत, हीच आपली सर्वात मोठी चुकी ठरली. जेव्हा कोणालाही वाटतं की तुम्ही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहात, तेव्हा तो तुमचं अस्तित्व हलकं समजू लागतो. नात्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट असते निष्ठा, पण प्रत्येकाकडून तिची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच फसवणं. तुमचे विचार सकारात्मक ठेवा, जग थोडं चांगलं वाटू लागेल. नियत स्वच्छ ठेवा, कामं हळूहळू ठीक होऊ लागतील. जे हवं आहे ते मिळणं हे यश आहे, पण जे मिळालं आहे त्याला हवंसं वाटणं हेच खऱ्या आनंदाचं आणि समाधानाचं रूप आहे. रिकाम्या मडक्यांचा आवाज मोठा असतो, थोडं भरलं की लगेच कलकलतात. म्हणूनच जे लोक थोडेसे यश मिळवतात ते लगेच स्वतःला खूप मोठं समजू लागतात. पण खरा ज्ञानी तोच जो यशाच्या शिखरावर पोचूनही नम्रतेने शांतीच्या समुद्रात परत शिकल्यासारखा जगतो. या जगात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या शोधात आहे, कोणी प्रेमात, कोणी शांतीत, तर कोणी अस्तित्वात. पण जे मिळालं आहे त्यांचीच किंमत आपण विसरतो. आपण ज्याच्या अभावाने हळहळतो त्याच्या उपस्थितीची ओळख आपण कधीच करत नाही. संधी निघून जातात, कारण माणूस परिस्थितीचा नाही, सवयींचा गुलाम असतो. योग्य आणि अयोग्य याची समज सर्वांमध्ये असते, पण बऱ्याचदा माणूस आपल्या वाईट सवयीखाली स्वतःची ओळख गाडून टाकतो. हे खरे असल्यास खरे टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. संकट स्पर्शही करणार नाही. जे लोक समजतात की तेच कायम बरोबर आहेत, ते कधीच काहीच शिकू शकत नाहीत, कारण शिकायला अहंकार नको असतो, विनम्रता हवी असते. आयुष्यात सर्वात मोठं नुकसान त्यांना होतं जे फार विचार करतात किंवा ज्यांनी न विचार करता सुरुवात केली. हे दोन्ही टोकाचं वागणं शेवटी मनाला रिकामं करतं. श्रीकृष्ण म्हणतात, जीवन असं बनवा की जेव्हा कोणी तुमचं नाव घेतं तेव्हा त्याच्या डोळ्यात आशेचा प्रकाश झळकावा. सुकून, शांतता ही जगातील सर्वात महाग गोष्ट आहे. ती त्याच्यासाठी खर्च करू नका जो त्याच्या लायकीचा नाही. तयार असाल तर होय टाईप करा. खरा प्रेम करणारा व्यक्ती जास्त तुटतो, कारण त्याला वाटतं की सगळे त्याच्यासारखेच असतील. पण हे जग आपल्याला ओळख हरवायला लावणार आहे. जग आपल्याला कमकुवत समजतं, पण अशा लोकांचं अंतःकरण सगळ्यात मजबूत असतं, कारण त्यांच्याकडे कपट नसतो, फक्त श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असतो. जेव्हा वेळ वाईट असतो तेव्हा असं वाटतं की सारे दरवाजे बंद झाले आहेत, पण हे दरवाजेच आपल्याला शिकवतात की ही खरी ताकद आहे. दरवाजे उघडण्यात नव्हे तर बंद दरवाजांवरही हसण्यात. पराभव आणि विजय ही जीवनाचा एक भाग आहे, पण संयम आणि धैर्य ही गोष्ट प्रत्येकाच्याच हातात नसते. जो माणूस कठीण काळातही स्वतःला सावरतो, शेवटी त्याच्याच यशासाठी संपूर्ण जग मनापासून टाळ्या वाजवतं. जो मनुष्य सुखदुःखात समान राहतो, ज्याची चेतना भय, मोह आणि रागापलीकडे पोहोचलेली असते, त्यालाच खऱ्या अर्थाने स्थिर बुद्धी प्राप्त झालेली असते असे म्हणतात. तोच खरा दीपगृह आहे जो अंधारातही थरथरत नाही, ना स्तुती त्याला डगमगवते, ना अपमान झुकवतो. असा माणूस शुभ आणि अशुभ दोन्हींमध्ये समभाव ठेवतो, कारण त्याला समजलेलं असतं की जीवनात प्रत्येक घटना ही परीक्षा आहे, ना बक्षीस ना शिक्षा. हे एक असं संतुलन असतं जिथे भावना वाहतात पण मन विचलित होत नाही. इंद्रिये जागृत असतात पण वासनेच्या अधीन होत नाही. फुलपाखरू आणि माशी दोन्ही उडतात, पण एक फुलांवर बसून मध तयार करतं आणि दुसरी फक्त जखमा शोधून विष पसरवते.
फरक उडण्यात नाही तर विचारांमध्ये असतो. तुम्ही काय बनाल? फुलपाखरू जे सौंदर्य आणि मधुरता पसरवतं, की माशी जी फक्त जखमा शोधते? टाईप करून नक्की सांगा. तुमची विचारशैली आणि दृष्टिकोनच ठरवतं तुमचं भविष्य काय असणार. यशाकडे वाटचाल कराल की अपयशाच्या दिशेने हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतं. जेव्हा जगाच्या गर्दीत स्वतःला हरवलेलं वाटतं तेव्हा स्वतःशी आरशात नाही, आत्म्यात भेटा. स्वतःची किंमत स्वतःच समजा, नाहीतर लोक तुमचं मोल फक्त आपल्या गरजेनुसार ठरवतील. आयुष्यातील अडचणी म्हणजे खरं ज्ञान देणारं पुस्तक आहे. प्रत्येक दुःख एक धडा आहे, प्रत्येक अश्रू एक शब्द आहे. तोच खरा योद्धा जो त्या क्षणीही असतो जेव्हा त्याचं अंतरंग तुटलेलं असतं, कारण तो जाणतो की जगावं कसं आणि जगणं म्हणजे काय. जीवन सुंदर आहे, पण ते पाहण्यासाठी नजर हवी, समजण्यासाठी धैर्य हवं आणि जगण्यासाठी विश्वास हवा. जो माणूस दुःखातही सकारात्मकता शोधतो तोच सर्वात शक्तिशाली असतो. खंत ही असते की आपण त्यांचं मूल्य ओळखत नाही, जे सतत आपल्यासोबत उभं असतात. कारण सवयी आपल्याला अंध करत जातात आणि जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला कळतं की ज्यांच्यासाठी आपण सगळं केलं तेच आपल्यासाठी सगळं होते. कधीकधी एक लहानशी सवय, एक गैरसमज आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवतो जिथून परत येणं खूप कठीण होतं. जर कोणीतरी तुमचा विश्वास तोडला तर त्याचे आभार माना, कारण तोच शिक्षक होता ज्याने शिकवलं की विश्वास ठेवण्याआधी 100 वेळा विचार करा. आजकाल लोक म्हणतात सण फिके वाटतात, पण खरी गोष्ट अशी आहे की व्यवहारच विनामूल्य झाले आहेत. आपण रीत रिवाज वाचवले पण माणसं गमावली, सजावट केली पण श्रद्धेच्या गाभाऱ्यापासून दूर गेलो. मन नेहमीच त्या गोष्टींपासून घाबरतं ज्या कधीच त्याच्या नव्हत्या. कधी कधी भीती खरी नसते, फक्त हरवण्याचा अनुभव फार खोल असतो. अनेकदा आपण सर्व काही देऊन टाकतो अशा लोकांना ज्यांच्याकडे स्वतःच्या भावना जपायचीही क्षमता नसते. खेळण्यांसाठी आसुसलेल्या हृदयाला आपण आपलं पूर्ण विश्व देऊन टाकतो आणि जेव्हा ते तुटतं तेव्हा ना दोष देता येतो ना रडता येतं. सत्य बोलणं हे TV स्क्रिप्टसारखं नसतं, नाहीतर आपण आपल्या विचारांनी कित्येकदा बदनाम झालो असतो. असा माणूस सत्य ऐकूनही शांत राहतो, पण खोटं स्वीकारूनही सच्चाईची थट्टा करतो. सत्य ऐकायची हिंमत आता उरलेली नाही, कारण मन कमकुवत आणि डोकं जास्त गोंधळलेलं झालं आहे. लोक सत्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण खोटं अगदी मनापासून जपतात. जीवनात सर्वात मौल्यवान गोष्टी त्या असतात ज्या शब्दात सांगता येत नाही, जसं की नातं, आठवणी, विश्वास, भावना, ज्या फक्त हृदयच समजू शकतं. नातं कधीच आपोआप तुटत नाही, ते तोडतात गैरसमज आणि अहंकार. आणि जेव्हा हृदयाच्या जागी अभिमान येतो तेव्हा प्रेम गप्प होतं. धडकनांसाठी फक्त नाव असणं पुरेसं नसतं, काही नियमही हवे आहेत हृदयाचे. जिथे आदर आणि समजूतदारी असते तिथेच खरं नातं श्वास घेतं. भव्य महाल बांधणं कठीण नाही, पण चारित्र्याची पायाभरणी करणं हेच खरोखर कठीण काम आहे. विटांनी घर तयार होतं, पण विचार आणि वागणुकीनेच ते खरं घर बसलं जातं. रंगाची दुनिया डोळ्यांना मोहवते, पण माणसाची खरी चमक त्याच्या विचारांमध्ये आणि वागणुकीत दिसते. गर्व कसला, जेव्हा शेवटी सगळ्यांनाच त्या मातीशी एकरूप व्हायचं आहे जिच्यापासून आपण बनलो आहोत. रडत आलो या जगात आणि रडतच आपल्याला परत जायचं आहे. मग का नको असं आयुष्य जगावं की आपल्या आठवणी मागे फक्त हास्य ठेवून जातील. श्रीकृष्ण म्हणतात, जीवन प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही, कारण माणसाची नजर नेहमीच उणिवांकडे असते, सौंदर्याकडे नाही.
जेव्हा तुम्ही असता तेव्हा जग जळतं आणि जेव्हा तुम्ही रडता तेव्हा जग प्रश्न विचारतं. प्रत्येकाच्या जीवनात वेगळी दुनिया असते. मग आपण अपेक्षा ठेवतो की त्या आपल्या भावना समजतील. ज्यांच्याकडे समाधान नाही तो संपूर्ण समुद्र पिऊनही तहानलेलाच राहतो. जो इच्छा ओळखू शकत नाही तो त्या इच्छेच्या किमतीही समजू शकत नाही. जीवनातील सगळ्यात विलक्षण गोष्ट हीच की अपूर्ण इच्छा ही जगण्याचं खरं कारण बनते. आयुष्य खूप काही देतं, पण माणूस फक्त तेच मागत राहतो जे त्याला मिळालेलं नसतं. प्रयत्न करत राहा, कारण जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा दुसरं कोणीतरी तुमची संधी हिसकावण्यासाठी तयार बसलेलं असतं. जे तुमच्या शांततेची किंमत समजत नाही त्यांच्यासमोर शांत राहणं म्हणजेच सर्वात मोठी हाक असते. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही खूप पुढे जाणार आहात. प्रत्येक माणूस प्रेम करण्यायोग्य नसतो, कारण नातं फक्त गोड बोलण्याने नाही तर समजूतदारपणाने आणि आदराने टिकतं. जेव्हा कोणी तुम्हाला अडवतं त्यांना ओझं समजू नका, कारण ज्या बागेला माळी नसतो ती बाग लवकरच उजाडते. बऱ्याच वेळा आपण खूप मजबूत नातं खूपच कमजोर माणसाशी जोडतो आणि जेव्हा ते तुटतं तेव्हा त्या वेदना शब्दापलीकडच्या असतात. काही लोक इतके भुकेले असतात की फक्त भाकरी नव्हे दुसऱ्यांचं सुखही ते गिळून टाकतात. आठवण नेहमी त्यांचीच येते ज्यांच्याशी हृदयाचं काही नातं असतं. प्रेम कधीच चुकीचं नसतं, पण प्रेम करून दूर जाणं हे स्वतःवरचं अन्याय करणं असतं. दुर्मिळ असतात ते पुरुष जे रागात असूनही स्त्रीशी बोलताना आपली मर्यादा विसरत नाहीत. प्रत्येक माणसामागे एक स्वतःची कथा असते आणि प्रत्येक चेहऱ्यामागे एक अश्रू लपलेला असतो जो हास्याच्या आड दडलेला असतो. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास ठेवा. तो नेहमीच ते देतो जे आपल्या हिताचं असतं, हवंसं वाटतं ते नाही. जर सगळं मिळून गेलं तर मग इच्छा कोणासाठी ठेवणार? म्हणून काही अपूर्ण इच्छा असणंही आवश्यक असतं. माणूस तेव्हा तुटत नाही जेव्हा परिस्थिती वाईट असते, तो तेव्हा तुटतो जेव्हा आपलेच बदलून जातात. कधी कधी नातं तुटतं ते त्यात काही कमी असल्याने नव्हे, तर कारण त्या नात्याला निभावणारे लोकच कमजोर निघतात. श्रीकृष्ण म्हणतात, आजकाल लोक जवळ असूनही दूर असतात आणि काही लोक दूर असूनही मनाच्या खूप जवळ असतात. नातं समजून नाही तर फक्त जाणीवेने निभावलं जातं. एकटेपणाची सर्वात मोठी कारणं ही नसतात की आपले कोणीही नाही, तर ही असतात की अनेक जण असूनही विश्वास टाकण्यासारखा कोणीही नाही. धीर ठेवा, कारण हीही वेळ जाईल. जे आज तुम्हाला तोडतंय तेच उद्या तुम्हाला घडवेल. जे आज तुमच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत तेच उद्या तुमच्या डोळ्यात प्रकाश बघून परततील. कारण ईश्वराने तुमच्यासाठी अजूनही सर्वोत्तम अध्याय लिहिलाच नाही आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पानं उलटणं थांबवू नका. कधी कधी कळत नाही की असं का घडतंय. कधी नशीब साथ देत नाही, कधी माणसं बदलतात, तर कधी मेहनतीनंतरही यश मिळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा काहीच बदलत नाही तेव्हा आपणच बदलत असतो. कदाचित देव असूनही तुम्हाला तयार करत असेल अशा एका उंचीवर नेण्यासाठी जिथून तुम्ही आजच्या त्रासाकडे हसत पाहाल. धैर्य ही तलवार आहे जी काळोखाचा चीर फाडते. धैर्य हे ते दिवा आहे जो वाऱ्यातही विझत नाही. धैर्य ही ती शक्ती आहे जी नशिबालाही हरवू शकते. लोक म्हणतील, काहीच होणार नाही, सोडून दे. पण तुम्ही स्वतःला म्हणत राहा, मी थांबणार नाही, जोपर्यंत स्वतःचं नशीब बदलत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, कधी कधी तक्रार जीवनाशी नसते तर स्वतःशी असते की आपण परिस्थिती बदलण्यात सगळी ताकद लावली पण स्वतःला बदलण्याची हिंमत केलीच नाही. अडचणी तिथून सुरू होतात
जेव्हा आपण स्वतःच्या विचारांशी झगडण्याऐवजी जगाशी झगडायला लागतो. परिस्थिती बदलणं कठीण असतं, पण स्वतःला बदलणं हाच तो मार्ग आहे ज्याने जग आपोआप बदलतं. वाढत्या वयाचं एक खास वैशिष्ट्य असतं. डोळं धुसर होतात, पण माणसांची ओळख वाढते. वेळ तुम्हाला पुस्तकं देत नाही, तो तुम्हाला जीवनातून उतरवून शिकवतो. तो जखमा देतो, पण त्याच जखमांमध्ये धडे लपलेले असतात. हा अनुभव तुमचा असेल तर होय, हा अनुभव माझा आहे टाईप करा आणि आजचा पवित्र व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. याने तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. बाळा, मनुष्य कितीही बोलका असो, पण तो फक्त समजणाऱ्यांपुढेच खरा व्यक्त होतो. जगाला काहीही वाटलं तरीही अंतरात्म्यासोबत नेहमी सत्य राहा. काही चुकी झाल्यास स्वतःला शिक्षा द्या, पण स्वतःला नकारू नका. कारण माणूस चुकतो तेव्हा तो वाईट होत नाही. तो शिकतो, बदलतो आणि पुढे जातो. वेळ जरी वाईट आली तरीही तुमचं वागणं वाईट होऊ देऊ नका. कारण परिस्थिती बदलते, पण तुमचं वागणंच लोकांना तुमच्या खऱ्या अर्थाने ओळख देतं. काही वेळा माणसं तुमच्याशी खूप चांगलं वागतात कारण तुम्ही चांगले आहात, आणि काही वेळा त्यांना तुमच्यापासून काहीतरी हवंय. फरक ओळखणं हीच खरी समज आहे. आयुष्यात काहीही गमावलं तरी बेहत्तर, पण ती नजर नको गमावूस जी माणसात माणूस पाहते. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाचं अंतकरण वेगळं असतं, म्हणूनच प्रत्येक नात्याचं अंतरही वेगळं असतं. काही जण खूप जवळ असूनही आपले नसतात, आणि काही जण फार लांब असूनही हृदयाशी जुळलेले असतात. माणूस बाह्य रूपाने नातं जोडतो, पण आत्म्याने फक्त भावना ओळखतो. कोण किती बोलतोय हे महत्त्वाचं नाही आहे, कोण किती समजून घेतोय यात खूप मोठं मूल्य असतं. शेवटी आयुष्य मोजलं जातं ते सुंदर क्षणांनी, दिवसांनी नाही. आणि जेव्हा आठवणीच जीवन बनतात तेव्हा कळतं की खरं जीवन तर केव्हाच जगून झालंय. ज्याने हसताना डोळ्यात पाणी दाटलंय त्याने जीवन समजले, आणि ज्याला दुःखातही शांती सापडली त्याने ईश्वराला जाणले. जीवनात धावणं गरजेचं आहे, पण स्वतःपासून दूर जाऊन नाही, तर स्वतःच्या जवळ येण्यासाठी. कारण जी व्यक्ती स्वतःशी जोडली जाते तीच दुसऱ्यांशी नातं निभावू शकते. माणूस हरतो तेव्हा नाही जेव्हा त्याला कोणी हरवतं, तो तेव्हा हरतो जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास गमावतो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांनी नाही समजून घेतलं तरीही चालेल, पण स्वतःशी गद्दारी होऊ देऊ नका. जगात सगळं काही बदलतं, पण जो स्वतःला ओळखतो तोच खरा विजेता असतो. एक दिवस तो येतो जेव्हा लोक आपली किंमत समजतात, पण त्यावेळी आपणच त्यांच्यासाठी मूल्यहीन झालेलो असतो. आयुष्य थोडकं आहे, म्हणून दुसऱ्यांनी काय केलं याकडे बघण्याऐवजी आपण काय दिलं हे आठवत राहा. एकदा काय गमावलं ते परत मिळेलच असं नाही, पण एकदा जे दिलं ते नेहमी परत येतं, किंवा किमान आठवणीत तरी जगतं. थोडं मागे वळून पहा, कुठे दुखवलं, कुठे प्रेम दिलं, कुठे संधी दिली, आणि तुम्हाला समजेल की काही माणसं तुम्हाला जीवनात कसं जगायचं हे शिकवून गेली. म्हणून आज जे तुमच्यासोबत आहेत त्यांना प्रेम द्या, कारण उद्या ते केवळ आठवणीतच असतील. तयार असाल तर होय देवा मी तयार आहे टाईप करा. आयुष्य एक सुंदर चक्र आहे जिथे कर्म फिरतं आणि परिणाम परत येतो. म्हणून कुणालाही दुखावण्याआधी विचार करा, कारण जे तुम्ही इतरांसाठी बोलता तेच तुमच्याकडे परत येतं. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ताबा घेऊ शकत नाही, पण तुमचं वागणं, विचार आणि प्रतिक्रिया तुमच्या हातात असतात. एकदा काय झालं तर द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या दरबारात बसले होते. बाहेरून एक अतिशय साधा गरीब पोशाखातील मित्र आला. तो होता आरव. चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात अश्रू. श्रीकृष्णांनी पाहून विचारलं, काय झालं आरव? तू नेहमी हसतमुख असतोस, आज इतका नाराज का दिसतोय? आरव म्हणाला, कृष्णा, माझं आयुष्य आता संपलंच आहे असं वाटतंय.
घरात अन्न नाही, लोक हसतायत, गरिबीने त्रस्त झालोय, झोप देखील लागत नाही, डोक्यात सारखा विचारच विचार, काहीही चांगलं घडणार नाही असंच वाटतंय. श्रीकृष्ण ऐकून शांतपणे हसले. चल थोडं फिरून येऊया असं म्हणत ते दोघं जंगलात गेले. कृष्णाने एका झाडाखाली थांबून आरवला एक रिकामं गाठोडं दिलं. या गाठोड्याला तू तुझ्या सर्व चिंता, दुःख, गरिबी, लोक काय म्हणतील हे विचार सर्व काही टाक आणि मग मला दे. आरवने डोळे बंद केले आणि मनातल्या सगळ्या त्रासदायक गोष्टी त्या गाठोड्यात टाकल्या. हे बघ कृष्णा, आता गाठोडं भरलं आहे. कृष्णाने गाठोडं उचललं आणि जवळच्याच खोल विहिरीत फेकून दिलं. झालं, आता तुझ्या चिंता गेल्या. आरव गोंधळला. पण कृष्ण, त्या चिंता फक्त विचार होते ना, फेकून काय उपयोग? कृष्ण हसले आणि म्हणाले, हेच समजायचं आहे आरव. चिंता वस्तू नाही, ती फक्त एक कल्पना आहे. ज्याला आपण धरून बसतो तीच आपल्याला जड होते. गरिबी शरीरात असू शकते पण मनात नको. लोक काय म्हणतील हा विचार करणे म्हणजे स्वतःवरच अन्याय. तू गाठोडं फेकून दिलं म्हणजे मनावरचं ते ओझं सोडलं. जे आपण सोडतो तेच निघून जातं. म्हणून आता तू पुढे चाल. जेवढं आहे त्यात समाधान मान आणि जेवढं हवंय त्यासाठी प्रयत्न कर, पण चिंता नको. त्या दिवसापासून आरव बदलला. त्याचं जीवन जसंच तसं होतं, पण त्याला दृष्टिकोन बदलता आला होता. आता त्याच्याकडे चिंता नव्हती, त्याच्या मनात श्रीकृष्णाची शिकवण होती. चिंता सोडल्यावरच शांती मिळते. गरिबीपेक्षा मोठा शत्रू मनाची हताशा आहे. लोक काय म्हणतील याचं ओझं उचलणं थांबवा. शांत मन, प्रयत्नशील हात हेच यशाचं खरं साधन आहे. जय श्रीकृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.